ड्युटीला जायचं म्हणलं की सगळं काम तर करूनच जावं लागते. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर आज मला जायचं होतं खूप दिवसानंतर, पण आधीवर पोटपूजाचं सगळं सामान करून घ्यायचं होतं मला. तर मी रूम वगैरे आवरली आणि स्वयंपाक करायला म्हणजे चालू केला. आणि आता मी स्वयंपाक करत आहे. आता 2 भाकरी कधी बनवावं म्हणून मी म्हणलं की एक जुगाड केला की आपण एकच भाकर एवढी मोठी बनवायची की दुसरी भाकर बनवायची गरजच लागू नये म्हणून. ह्याला फक्त आळशीपणा म्हणतात. आता ही जी भाकर आहे मला 2 टाईम सरना, पूर्ण दिवस माझा ह्याच्यावर होऊन जाते. आणि हे झाल्याच्या नंतर सगळं किचन साफ करून घेतलं. आता व्हिडिओ करायला म्हणून किचन साफ केलं. आणि तुम्ही पण माझ्यासारखं किचनमध्ये कोणतेही काम केलं की कपड्याला हात न पुसता अंगाला पुसून घेता का सांगा मला, कारण मी तर तसंच करतो. त्याच्यानंतर मला आता टोमॅटोची चटणी बनवायची होती, तर मी टोमॅटो वगैरे काट करून घेतले. आता भांडे घासायचा कंटाळा येते म्हणून ज्या तव्यावर मी भाकर केली होती त्याच तव्यावर मी टोमॅटोची चटणी पण करून गेली. ह्याला फक्त कामचोरपणा म्हणतात, दुसरं काही नाही. मग ते झाल्याच्या नंतर मी आता थोडंसं आपला अवतार पण नीट करून घ्यावा म्हणलं, विंचरून वगैरे घेतलं. आणि मी टरबूज आणलं होतं. टरबूज मोठं होतं तर एका दिवशी मी अर्धं खाल्लं आणि आता अर्धं खावं म्हणलं. माझं बोट अगोदरच कापलं होतं आणि ज्या ठिकाणी अगोदरच आपल्याला जखम असते त्या ठिकाणी तर लई लवकर लागते. मला एवढं जोरात हे चाकू लागला त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी माझं अगोदर बोट कापलं होतं. वाईट वाटलं, पण काय करू शकत नाही, आपण त्याला मारू शकत नाही, निर्जीव वस्तू आहे. मग मी टरबूजाला कापून खालो, काही केलं नाही दुसरं. मग टरबूज आजही मला तेवढं सरलं नव्हतं. टरबूज खाणं झाल्याच्या नंतर मी सगळं रेडी वगैरे झालो, स्वयंपाक पण झाला होता. आणि आता जाणार आहे मी माझ्या ड्युटीला. आता निघालो आणि आता बसची वाट बघत बस स्टँडला बसलो आहे. तर अशा प्रकारे माझा आजचा दिवस होता. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.